रत्नी आवर ना लवकर, देण वाढून भूक लागली मरणाची मले. हां आवर बरं. अरे चल जेवण करून घे बरं तू. चाल लवकर आवरलं की मटकन आवरा दे जरा. ये लवकर आवर जरा, दे वाढून पटपट. काहूनच बाबा मामा गडबड करते तो काय माहित आता. भूक तर लागेल मरणाची पण आता काय जेवू ना जरा शांततेनं. थांबा ना जरा, देतात ना मामी वाढून. काय हो तुमचं दे जेवायला. अरे बा आल्या तरी समजतं सगळं. केव्हा जेवायचं काय करायचं सकाळी नाश्ता करून गेले तुम्ही तरी आले परत 12 वाजता. आता जेवायला दे काम धंदे सुचत नाही काय नाही जेवल्याशिवाय. पाहत आहे अहो का उन्हा सोंग मांडत असती, का उन्हाच कलकल करती बापा. बापा लय चावगडी बाबा तो आलत. बाबू हऱ्या चाल बरं. ए पक्का चाल जेवण करून गेलं गे. मग जाऊ आपल्या तिकडे जायचं बाबा. ते ट्रॅक्टरचा मेळ लावायचा आहे, ते गहू घेऊन जायचं तिकडे. चला लवकर घ्या जेवण लगे मटकन. इंदू ये इकडून बैस, जेवण कर मग आपण जाऊ. औरत ना बाई आम्ही सकाळी जेवलो. ही चिंगी बी जेवली आणि मी बी जेवले ना. आम्ही जेवून इकडंच निघलो. म्हणलं चला वावरात. तुम्ही ते आटपाव लवकर जेवण ते आणि निघा लवकर. आणि ते गव्हाचा विकायचं मिळातच हे करू नका. 3 वाजता खायला लागतंय. गहू विकायला पहिल्याच बारीक निघता. गहू विकायचे ट्रॅक्टर पाहायचं ते बंद करा. दुसरे काय काम असतील ते करा. अबे रत्नी तुला माहिती काही आता 2500 रुपये भाव चालू आहे हराशी सध्या. म्हणलं पटकन जाऊन आणा गहू मोकळा करून. जाऊ दे तिकडे अजून आहे ना मागचा. मग पाहून काय करायचं काय नाही तर ते. हां पुन्हा मग जर भाव डीम झाली तर मग कसं करशील. रिकामा लॉस होईल ना आपल्याला. पाय बघ तू आता. अहो जेव मामा लवकर. आवडा काम कटकट करता रिकामीच. काय बाबा तुम्ही खरंच जेवता बिन कटकटी चालू असते तुमचे नेहमीच. अहो गव्हाचा किती भाव असला तरी तुम्ही आणायच्या वेळी मग इकडे पळता. तेव्हा सांगितलं का गहू आणा तर लय मागे. यावर्षी किती महाग झाले पाहिजे गहू शेवट विकायला आपले पहिले पुढे राहतो तुम्ही. आता काही ते गहू विकायचे नाही काय नाही. जसं आहे तसं चालू द्यायचं आणि बाकीचे कुठून पैसे मिळाला तुम्ही ते गावाकडे नका विकायला जाऊ. आवरत नाही आपल्याला. कमी पोती गहू झाला का 42 पोती झालाय ना. 42 म्हणायला 1 महिना लागते माहिती आहे तुला. हां काय नाटकं करत असते रिकामी. अर्धी एकूण अर्धी ठेवू राहू दे. पाहू नंतर काय करायचं काय नाही तर. अहो झाडाचे लग्न गहू लागतील आपल्याला. काय खायला लागतील काही दुसऱ्याला द्यायचे असले तर कोणाला देता येतील. मग नंतर भेटत नाही आपल्याला वापस. आता इतकी गडबड नाही करून ते गहू विकायची. का तुम्ही एवढं गव्हाच्या भावाचं हरभरे भावाचं याचं त्याचं एवढं तुम्हाला रोजच्या कोण खबर देते. रोज एक ते काय ना काय येऊन सांगता गहू हे भावे हरभरे हे भावे तुरी हे भावे. कोण सांगता काय माहिती तुम्हाला एवढं सगळं रोजच्या रोज बातम्या. अहो ते आज किती अडतात कामाला लागलाय. त्यानं सांगितलं फोन करून की असं होईल म्हणून. इतके भाव चालू आहे तितके भाव चालू आहे. आणि गव्हाला चांगला भाव 2500. हां हरभऱ्याला 5800 5600 5000च्या असा भाव चालू आहे. चांगला आहे जरा. हां पाहू आता काय येतं. मला वाटतं काय खर्च करून टाकावं आणि बाकीचे ठेवून द्या. हां त्या भावाने बी सांगितले का ना 2 पोते ठेवायचे का नको. हा ना तुम्ही सावकार बाबा. माझ्या भावाला 2 पोते फुकट द्यायला मोठे चालले त्या भावाला 2 पोते. त्याचे 2 पोते जास्त पैसे वसूल करसान तुम्ही. एवढा हुशार माणूस आहे. चालले मोठ्या माझ्या भावाला सांगायला गव्हाचं गहू विकायला ते सांगा तुम्हाला. माझ्या भावाचं नाव घेऊन गहू नका करा जाऊ. पाहता मामा आवरा ना जरा. आवडतं घ्या ना करा मोकळ्यान जेवण पटकन. चला बरं मग जेवण झालं. चला मी जातो ढोरं बाजून घेऊन येतो इकडं. ढोराला चारा पाणी करतो ना आलो इकडे लगे. हो पक्का मामा चला बरं तुम्ही. जाऊ दे सगळीकडे सुरूच राहायचं बाबा. चला आपण लवकर मोकळे होऊ. ढोराला चारा पाणी करू आणि तसं तिकडे पुढे जाऊन ट्रॅक्टरचा मेळ लावू. चला चल लवकर चल. ए पोरू अरे थांबा ना मला येऊ दे तिकडं. पाहता अरे काय माणसं तुम्ही राजो. थांबा जरा तिथं मी येतो जरा 5 मिनिटं थांबा जरा. अरे अरे बाबा अरे हे काय काय गड्या गेले पळून बाबा इथून. हाय असं येते रत्नी. मी काय करतो सरपंचाकडे जातो बरं का. तू इथे काम आवरून घे वावरातले आणि मी ट्रॅक्टरचा मेळ लावतो. उद्या आपण जाऊन देऊ. हां खामगावच्या बाजारात डायरेक्ट लगे क्लिअरच एकदाच. टेन्शन घेऊ नको तू आता. जाऊ तिकडे पाहू काय होतं ते. हां चल मी येतो मग. नमस्कार मंडळी. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.